फोटो और दोस्त बाबा है बाबा। अरे बाबा है। लकी आहे सर. अंगोलाची कॅपिटल आहे लुवांडा. आमचं जहाज तिथेच इलिया प्रोव्हिन्समध्ये लुवांडाच्या तिथेच समुद्रात तिथे त्यांनी आम्हाला तिथे कॅप्टिव्ह म्हणजे बंधक अशा परिस्थितीत तिथे ठेवलं होतं. 9 जुलै 2014 पासून तर कालपर्यंत म्हणजे जवळजवळ 5 महिने होत आले. त्यात आम्ही 7 इंडियन्स, 4 इंडोनेशियन्स, 1 पाकिस्तानी होतं. कंपनींचा डिस्प्यूट होता, यात आमचं काहीही घेणं देणं नाही आणि कुठल्या कंपनीचा डिस्प्यूट काय हे माहीत नाही. फक्त आम्हाला जेच म्हणायचं आहे की मॅनेजमेंट नोहाची होती, त्यांनी आम्हाला सोडवायला पाहिजे होतं. आमचं सगळं त्यांच्यासोबत होतं, त्यांनी मॅनेज करायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते केलं नाही. ॲक्च्युली त्यांना म्हणजे मॅनेजमेंट कशी करतात काय करतात ह्याची मला तरी वाटतं काही कल्पना नाही. कारण जेवायला ते लोक नीट पाठवू शकत नाही, जनरेटर्सचे तुम्ही स्पेअर्स वगैरे देऊ शकत नाही. आम्ही 1 जनरेटरवर सिंगापूरहून लुवांडापर्यंत शिप आणलेलं आहे. इट्स प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. ते आम्ही आणलं, पण त्याच्यानंतरही कंटिन्यू तुम्ही नंतर त्रास देणं वगैरे लावलेलंच होतं. शेवटी जेव्हा आम्ही एम्बॅसीला इनिशिएटिव्ह घेऊन कॉल केला तेव्हा त्यांनी रिचार्ज कार्ड देणं बंद केलं की तुम्ही एम्बॅसीला कॉल नाही करायचं, कसे करतील म्हणून. त्याच्यानंतर जेव्हा मग आम्ही फायनली घरी कॉन्टॅक्ट वगैरे केला की असं असं झालेलं आहे, जेव्हा खडसे सरांनी आणि रक्षा मॅमनी इकडनं इनिशिएटिव्ह घेतला, मीडियावाल्यांनी इकडनं उचललं आणि मग त्या लोकांनी तिथे एम्बॅसीला सांगितलं, तर एम्बॅसीवाल्यांनी अजून जोरात काम सुरुवात केली आणि मग अजून आलो. लकीली मी आणि माझा मित्र एक 3rd इंजिनियर आहे बेंगॉली, तो येऊन गेला. बट अजूनही 5 इंडियन्स आहेत तिथे. तेव्हा सगळी परिस्थिती आदरणीय नाथाभाऊंना आणि मला सांगितली, तर मग आम्ही लगेच मी नाथाभाऊ त्यांना अफेअरमध्ये तिथं फोन लावून दिला आणि तिथल्या सेक्रेटरींशी आदरणीय नाथाभाऊ बोलले की सांगितलं की आमच्या मतदारसंघातला मुलगा आहे आणि त्याची आईची परिस्थिती खूप बिकट आहे. तर मग ते सगळी परिस्थिती समजून लगेच सेंट्रल गव्हर्नमेंटने पटकन त्याच्यावर ऍक्शन घेतली आणि एम्बेसीज आहेत त्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून लगेच त्यांना सगळी माहिती दिली आणि त्यांनी लगेच 2 दिवसामध्ये मला मेल केला की त्यांनी मुलगा ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या इंडियातले 7 मुलं त्या जहाजावर होते. त्या हिशोबाने त्यांनी सगळी मदत केली तिथल्या एम्बेसीजच्या लोकांनी आणि आम्हाला मेल करून त्यांनी सगळं कळवलं की तुमचा मुलगा सुखरूप आहे. तसा त्यांच्या आईला आम्ही मेसेज पण केला आणि त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी समाधान मिळालं आणि आम्हालाही समाधान मिळालं की आमच्या माध्यमातून किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्या भारतीय मुलांची सुटका झाली आणि ते आपल्या मायदेशी परत सुखरूप परत आले.